नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे नागपूरवरून. मी तुमचा मित्र बोलतो योगेश वेरागडे. आणि आज आहे मंगळवार. 2 दिवसाच्या आधी आपण एक भट्टी बनवली होती सिमेंटाची. का बरं? कारण की तुम्हाला मी सांगितलं होतं की पावसाळा चालू आहे आणि इथं तिथं पाणी साचलेलं राहते आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये मच्छर वाढते, मच्छराची पैदावार होते. तर त्याच्यासाठी तोडगा म्हणून आपण एक भट्टी तयार केली. त्या भट्टीवर आपण कोळसे घालू, कोळशाला जाडू आणि कोळशाच्या वरत आपण टाकू निंबाचा पाला. ठीक आहे. तर ते भट्टी, सिमेंटाची भट्टी आपण बनवली होती रविवारी मला सुट्टी राहते आणि जवळपास मला ते बनवायला 3-4 घंटे लागले होते. माझी कंबर खूप दुखली होती त्या दिवशी, कारण की 3-4 घंटे एकाच ठिकाणी मी बसलेलो होतो. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाही, आज मी सांगत आहो. तर जवळपास 2 दिवसाच्या नंतर आता मी पाहत आहो की भट्टी झाली की नाही झाली. कारण की 2 दिवस नाही का भट्टी ओल्या कापडाने झाकूनच होती, ओल्या कापडानं. तर बघा, हाय ओला कापड, आता पण ओलाच आहे. तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजू शकता की ओला आहे की नाही ओला आहे. आणि ही भट्टी आहे. तर आज आपण त्याला चालू करण्याचा प्रयत्न करू. ह्या भट्टीला मी घेऊन जातो आतमध्ये. आपल्याकडे लाकडाचे कोळसे पण आहे, ते कोळसे मी टाकतो आणि खालून आग लावतो. भट्टीला जाळत नाही, कोळशाला जाळतो. त्याच्यानंतर निंबाचा पाला आणि मच्छरांसाठी भगाव कार्यक्रम चालू. तर हा कपडा आता साईडला ठेवतो आणि हा आपला एक छोटासा गार्डन आहे. तुम्हाला थोडंसं मी दाखवून देतो. आता कॅमेरा चालू केलाच आहे. तर जर कोणाला माहीत नसेल तर आपलं हे घर आधी खूप मोठं होतं, मग हळूहळू पडत गेलं. तर आधीच्या घराची तुम्हाला थोडीशी एक भिंत दिसेल. आता रात्रीच्या वेळ आहे, जवळपास 12:15 वाजलेले आहेत. इकडे तिकडे शांतता पसरलेली आहे, सगळेजण झोपलेले आहे. तर जे आपलं पहिलेचे घर होतं, इथं एक छोटीशी भिंत आहे आणि भिंतीच्या इकडे थोडंसं एक गार्डन आहे. तुम्हाला मी जास्त दाखवू शकत नाही कारण की अंधार आहे. तर हे भट्टी मी घेऊन जातो आत. हे बघा, ही भट्टी आहे. ही भट्टी मी घेऊन जातो आतमध्ये, कारण की आपल्याला नाही का गरज आतमध्येच आहे, घराच्या बाहेर गरज नाही आहे. कारण की मच्छरांची जी संख्या आहे ना घराच्या आतमध्ये आहे. कारण की त्यांना माहीत आहे की घराच्या आतमध्ये आम्हाला जे पाहिजे, मच्छरांना जे पाहिजे ते घराच्या आतमध्ये झोपा काढत आहे. तर मच्छर घराच्या आतमध्ये घुसते आणि आमच्या रक्तात येते. समजलं असेल. भट्टी आपण घेऊन येऊ. तर बघा, आपण नाही का बरोबर जागेवर भट्टी ठेवली त्या रूममध्ये आणि मग आपण काय आणलं सोबत, कोळसे, लाकडाचे कोळसे, माचीस, कागद आणि मेन म्हणजे मच्छर भगाव अभियानसाठी तो लागणारा आहे पाला फूल. ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की वरता आपण सलाखी लावले आहे, तुम्हाला दिसत असेल. तर त्या सलाखीवर आपण ठेवू आता कोळसे खालतं पडणार नाही. हा एक फायदा आहे सलाखी लावण्याचा, तुम्हाला दिसत असेल. एकदम भरून नाही टाकायचे कोळसे. आधी जे मोठे आहे ना, मोठे ते आधी टाकायचे. कारण की छोटे जर आपण आधी टाकले ना तर आपण जे आग लावू त्या आग वरतं पास होणार नाही. तर मोठे आधी, त्याच्यानंतर मग छोटे कोळसे टाकले आपण, तुम्हाला दिसले असेल. तर आपण याला पेटू आणि अशा भट्टीवर कोळसे लवकर पेटते. जर आपण ताव्यावर नाही का पेटवण्याचा प्रयत्न करू ना तर लवकर पेटणार नाही. याच्यामध्ये लवकर पेटते कारण की खालून जागा राहते ना आगीसाठी, हव्यासाठी म्हणून. आणि मेन म्हणजे आपण घराच्या आतमध्ये पेटत आहोत. तर कपडा नाही,
प्लास्टिकची पन्नी नाही, कारण की त्याच्यानं नाही का धूर होते काढावाला, आणि कागदाच्या तेवढा धूर होत नाही काढावाला, धूर होते पण काढावाला नाही. ही आग मी खालतं लावली, आणि जे वरतं नाही का सलाकी आहे, सलाकीच्या वरतं कोळसे आहे, तर ते आगने वरतं पण निघत आहे, त्याच्यानं कोळसे लवकर पेटते. तर हे बघा, तर जे कागद लावले होते तर ते कागद पूर्ण खतम झाले, जळून खाक झाले. आणि तुम्हाला मी आधी खालून दाखवतो, ॲक्शन दिसते का नाही दिसत. तर आता हे वरतं बघा मित्रांनो, तुम्हाला इथं कोळसे जळताना दिसेल हे बघा. आणि जर मी हात ठेवला नाही इथं तर गरम वाटत आहे, गरम गरम. हे बघा, हे 2-4 निवे कोळसे जळलेले आहे, हा पण जळलेला आहे, त्याच्या खालचे पण जळले आहे, आणि आता इथून हळूहळू जळत आहे. आणि मेन म्हणजे हे कोळसे नाही का थोडेसे ओलसर आहे ना, तर याला पेटायला थोडासा वेळ लागत आहे. तर याच्यावर टाकू आपण लिंबाचा पाला. लिंबाचा पाला साईडला आहे. धुवा बघा, फक्त धुवा बघा. हा धुवा महत्त्वाचा आहे मच्छर भगवण्यासाठी, फक्त हाच धुवा, ना कपड्याचा धुवा, ना कोणत्या लाकडाचा धुवा, फक्त हा धुवा. याचा धुवा आणि हे नॅचरल पद्धत आहे. याची वास जर अन्नामध्ये पण दिली ना, त्याच्यात तेवढा दुष्परिणाम होत नाही. पण जसं आपण म्हणतो ना, ओडोमॉस लावतो, अगरबत्ती लावतो, या लिक्विड वगैरे गोडामध्ये बॉटलमध्ये जे मिळते ते आपण लावतो ना, तर त्याच्या अगर वास आतमध्ये शरीराच्या आतमध्ये जास्त गेला तर ते हानिकारक आहे. धीरे धीरे आता 1 घंटा म्हणा, 1.5 घंटा म्हणा टाकून द्यायचं, ते पेटत राहते. कोळसे जसे जसे कोळसे पेटत राहील तसा तसा हा धुवा निघत राहील. याची फोटो मी फेसबुकमध्ये टाकली. जेव्हा ही भट्टी बनवली होती तर 2-4 फोटो आम्ही काढल्या होत्या, आणि त्या फोटो आम्ही टाकल्या फेसबुकमध्ये. तर फेसबुकमध्ये एका ताईंनी मला असं सांगितलं की मी आपल्या जीवनामध्ये कधी पण भट्टी काही पाहिली नाही, कोळशाची भट्टी. मग आपल्याला थोडंसं विचित्र जसा ताज्जुब म्हणतो ना, तसं ताज्जुब वाटतो की जीवनामध्ये कधी पण त्या ताईनं भट्टी पाहिली नाही. साधारण नाही का भट्टी, जे पण चूल म्हणा, भट्टी म्हणा, त्याचं प्रमाण पहिले शहरामध्ये म्हणा किंवा गावामध्ये म्हणा सारखं होतं, पण हळूहळू शहरामध्ये त्यांचे प्रमाण कमी होत गेलं. आमच्याकडे पण आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला माहीत आहे की आमच्याकडे पण नाही का एक कोळशाची आणि एक लाकडाची चूल म्हणते, ती चूल होती. त्या दरम्यान मोबाईल नव्हता, तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही, फक्त सांगू शकतो. मग हळूहळू मग आमच्याकडे स्टोव आला, मग त्याच्यानंतर गॅस सिलेंडर जे काही आहे, मग त्याचं प्रमाण कमी झालं. तर अजून पण शहरामध्ये जर कोणाकडे मोकळी जागा असेल, जसे आमच्याकडे साईटमध्ये आहे मोकळी जागा, तर आम्ही ते पेटू शकतो. त्याचं कारण असं आहे, तर याचा धूर थोडासा जास्त पण झाला तर आजूबाजूचे लोक ओरडणार नाही. तर आमच्या घरालाच लागून अगर दुसऱ्या व्यक्तीचं घर राहिलं तर ते नक्कीच म्हणणार ना की धूर आमच्याकडे येत आहे, जे तू कारस्थान करत आहे हे तू बंद कर. त्याच्यासाठी मोकळी जागा हवी असणं गरजेचं आहे, आणि शहरामध्ये मोकळी जागा मिळत नाही. गावाकडे मिळते, म्हणून गावाकडे अजूनपर्यंत आहे, शहरामध्ये त्याचे प्रमाण कमी झालेलं आहे. तर ते कॉमेंट करणारी जे माझ्या मते ते ताई शहरातलीच असेल, तिनं नाव ऐकलं असेल पण जीवनामध्ये कधी भट्टी पाहिली. तर ठीक आहे.
चला ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी बस एवढंच. ब्लॉग कसा आवडला तर नक्कीच नाही का मेसेज करा. आपण भेटू आता नवीन ब्लॉग. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. हा धूर माझ्या अंगावर खूप येत आहे, तुम्ही असा धूर अंगावर आणू नका आणि आपली काळजी घ्या. चला बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Subscribe now and press the bell icon.